सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। गेल्या 38 वर्षापासून रखडलेल्या लेंडी प्रधान प्रकल्पामध्ये ज्या पद्धतीने आमच्या प्रकल्पग्रस्तांची हानी झालेली आहे ती उभ्या आयुष्यात कोणी भरून काढू शकत नाही। मात्र प्रशासनाने सरते शेवटी या पद्धतीने वचन देऊन गळभरणीचे काम सुरू केले आणि धरणाचे काम पूर्णत्वाकडे नेले। खरे पाहता प्रशासनाचं धोरण असं राहील आहे की आधी पुनर्वसन मग धरण। मात्र या कार्यकारी अभियंत्याने, या खोटारड्या कार्यकारी अभियंत्याने इथली सर्व खोटी माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवून गळभरणीची परवानगी घेऊन आली आणि त्यामध्ये खोटी माहिती देऊन आम्हाला मात्र पूर्ण वनवासी करून टाकली। कारण जोपर्यंत पुनर्वसन पूर्ण होत नाही तोपर्यंत गळभरणीची कामे करण्यात येऊ नये असे प्रशासनाचे आदेश सुद्धा आहेत। पण त्या आदेशाला धुडकावून सुद्धा तिकडेची कामं पूर्ण झाली, मात्र पुनर्वसनातली कामे काही व्यवस्थित झाली नाही। ज्या पद्धतीमध्ये 18 नागरिक सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या अनेक बाबीमध्ये विचार जर केला तर पाण्याचा प्रश्न आमच्या पुनर्वसनामध्ये गेल्या 38 वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पाला कुठेतरी थोडीशी गती मिळावी। मात्र या गती मिळवण्यामध्ये सध्या प्रशासनाने आमच्या प्रकल्पग्रस्तांना पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेला आहे। आधी पुनर्वसन मग धरण असं शासनाचं धोरण असताना सुद्धा पुनर्वसनाकडे कसल्याही प्रकारचं लक्ष आणि धरणाकडे अधिक लक्ष दिलं आणि धरणाची बाब आज जवळपास 99% पूर्ण करून घेतली। मात्र आमच्या पुनर्वसनाची अवस्था अत्यंत विघातक करून टाकलेली आहे। सगळी त्या गोष्टींची तक्रार वेळोवेळी जिल्हाधिकारी महोदय, मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा दिलेली होती। मात्र कसल्याही प्रकारचं काम न केल्यामुळे आज आम्ही संपूर्ण गावकरी एकत्र येऊन आज इथे आमरण उपोषण उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर यांच्या कार्यालयासमोर करीत आहोत। यामध्ये आमच्या मागण्या साध्याशा होत्या, ज्याची प्रशासन करणं अत्यंत आवश्यक होतं। आजच्या घडीमध्ये आम्हाला पिण्याच्या पाणी सुद्धा आम्हाला खरेदी करून प्यावं लागत आहे। ही वाईट अवस्था आमच्या पुनर्वसनामध्ये आहे। त्यानंतरची जर अवस्था बघितली, रस्ते सुद्धा अतिशय बोगस पद्धतीने करीत असताना त्यांना आम्ही सर्व गावकरी एकत्रित येऊन थांबवलं आणि चांगले काम करून अजूनपर्यंत तिथे कारवाई कशाही पद्धतीची होत नाही। म्हणजे एकंदरीतरित्या हा प्रशासन कुठेतरी आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करीत असताना दिसत आहे, जे की आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवाशी खेळ लावलेला आहे। आज साध्या आमच्या मागण्या होत्या, किमान आम्हाला पाणी तिथून तुम्ही उठवलात, आम्ही शेत आमचं संपूर्ण संपवलं, आमचं घर उद्ध्वस्त केलं। सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त झाल्यानंतरही आमच्या फक्त छोट्याशा आशा होत्या की किमान तिथे गेल्यानंतर तरी त्या व्यवस्था पूर्ण मिळाव्यात। या पद्धतीने आम्हाला जुन्या गावात मिळत होते। जुन्या गावामध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होती, राहण्यासाठी व्यवस्थित चांगली पद्धत होती। मग आज इतकी अवस्था बिकट झालेली आहे की आम्हाला प्रशासनाला आहे, तुम्हाला आम्हाला सुविधा चांगल्या द्यायच्या होत्या की मरण यातना भोगायला तिथे पाठवायच्या होत्या। जर मरण यातना भोगवण्यासाठी जर तुम्ही तिथं पाठवत असाल तर तुम्ही आम्हाला आजपर्यंत जे दिले आम्ही तुम्हाला दुपटीने देणार आहोत। मात्र आमचं जे तुम्ही घेतलेलं होतं त्याचा तुम्ही किती पटी देणार आहात हा आमचा प्रश्न प्रशासनाला आहे, जे की अतिशय महत्वाचा आहे। प्रशासनाला आमची विनंती आहे। शिवाय मुख्यमंत्री साहेबांना मी सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो, सगळील कार्यकारी विभाग देगलूर यांनी तुमच्याकडे सुद्धा